हॅलो स्टुडंट, आज आपण इयत्ता 8वीतील लेसन द हाऊस बिल्डर हा शिकणार आहोत. त्यासाठी तुमचे टेक्स्ट बुक सोबत ठेवा आणि त्यातील पेज नंबर 30 काढा. पेज नंबर 30 वर हा लेसन दिलेला आहे आणि लेट्स स्टार्ट द लेसन. द हाऊस बिल्डर म्हणजे घर बांधणारा जो व्यक्ती आहे किंवा त्याला आपण गवंडी असे सुद्धा म्हणतात, तर त्याला बिल्डर त्याला म्हणतात द हाऊस बिल्डर. धिस इज अ स्टोरी ऑफ अ मेसन. या लेसन मध्ये तुम्हाला दिलेला आहे की ही एक स्टोरी आहे आणि ही स्टोरी एका मेसनची आहे. मेसन म्हणजे गवंडी किंवा मिस्त्री. हु वर्क फॉर अ बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर, जो एका बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर म्हणजे एक ठेकेदार म्हणजे बिल्डिंग बांधण्याचे किंवा इमारती बांधण्याचे ठेके घेणारा एक ठेकेदार, त्या एका ठेकेदाराकडे हा जो गवंडी आहे तो कामाला होता. ऑलवेज स्टोर टू डू हिज वर्क टू परफेक्शन, आणि तो त्याचे काम नेहमी चोखपणे अतिशय व्यवस्थितपणे नीटनेटकेपणे तो करत असे. इथे स्टोरचा अर्थ दिलेला आहे मेड ग्रेट इफोर्ट ETC, म्हणजे अतिशय सुंदर रीतीने तो त्याचे काम तयार करत असे किंवा तो त्याचं काम हे खूप मेहनतीने करत असे. As soon as a house had been designed by the architect and details finalized by the engineer, तर जेव्हा एखाद्या आर्किटेक्टने म्हणजे एखाद्या इंजिनियरने एखाद्या बिल्डिंगची डिझाईन केली, एखाद्या घराचे डिझाईन केले, तर ते डिझाईन केल्यानंतर तो इंजिनियर आहे तो फायनली या कॉन्ट्रॅक्टरकडे या बिल्डिंगचं काम सोपवत असे. द कॉन्ट्रॅक्टर वुड सेंड फॉर द मेसन अँड लीव द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ बिल्डिंग द हाऊस टू हिम. ज्यावेळी एखाद्या इंजिनियरने एखाद्या छान घराचा आराखडा तयार केल्यानंतर, घराचा एक छान नकाशा डिझाईन केल्यानंतर तो कॉन्ट्रॅक्टरकडे सोपवण्यात येत होता आणि कॉन्ट्रॅक्टर तो फायनल करून तो गवंडीकडे म्हणजे मेसनकडे तो देत होता. आणि त्यानंतर मेसनची जबाबदारी होती, रिस्पॉन्सिबिलिटी होती की ते तो बांधकाम अतिशय व्यवस्थितपणे करेल. द मेसन वुड देन विदाउट वेस्टिंग एनी टाइम स्टार्ट हिज वर्क, आणि जो तो गवंडी आहे, जो मेसन आहे, तो पण कुठलाही वेळ वाया न घालवता तो आपले काम अतिशय चोखपणे सुरुवात करत असे. ही वुड टेक ग्रेट इंटरेस्ट इन हिज वर्क, तो आपल्या कामामध्ये खूप मेहनतीने काम करत असे आणि मन लावून काम करत असे. ऑफ बिल्डिंग अँड डू इट विथ फुल डेडिकेशन, अँड तो खूप डेडिकेशनने, इथे डेडिकेशनचा अर्थ तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये दिलेला आहे. डेडिकेशन म्हणजे कमिट टू टास्क ऑर पर्पोज, म्हणजे निष्ठा, समर्पण आणि खूप भक्तिभावाने तो त्याला दिलेलं काम तो खूप भक्तिभावाने आणि समर्पक वृत्तीने करत असे. ही मेड शुअर दॅट ही यूज द बेस्ट कन्स्ट्रक्शन मटेरियल, आणि तो जेव्हा बांधकाम करत असे, बांधकामाची कामं हाती घेत असे तेव्हा तो अतिशय बेस्ट असे मटेरियल्स, कन्स्ट्रक्शन मटेरियल, बांधकामासाठी लागणारे जे साहित्य आहे तो खूप उच्च दर्जाचे घेत असे आणि अतिशय चांगल्या क्वालिटीचे घेत असे. ही मेड शुअर दॅट ही यूज द बेस्ट कन्स्ट्रक्शन मटेरियल ऑफ हाय क्वालिटी, म्हणजे खूप उच्च दर्जाचे तो या बांधकामासाठी सामान वापरत असे. द मेजरमेंट ऑफ द वॉल, डोअरवेज, आर्च ETC, त्याच प्रकारे भिंतीचे मोजमाप, दरवाजाचे मोजमाप इत्यादी गोष्टी तो अतिशय चोखपणे तो व्यवस्थितपणे करत असे. व्हेअर परफेक्ट अँड ही गेव अँड एक्सलंट अँड अपीलिंग फिनिश टू व्हॉटेवर टू ही बिल्ड, आणि एकदा का त्याने सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे नमूद केल्या किंवा व्यवस्थितपणे त्याने भिंतीचे माप घेतले, दरवाजाचे माप घेतले किंवा इतरही गोष्टी ज्या ठरवून घेतल्या,
तर एकदा का त्याने ठरवल्यानंतर फायनली तो आपल्या कामाला अतिशय चोखपणे सुरुवात करत असे. The owner of the new house built would be more than satisfied with the construction. आणि जे काही ऑनर्स म्हणजे जे काही मालक, त्या घराचे जे काही मालक असत ते मालक त्याच्यावर अतिशय खुश असत, सॅटिस्फॅक्शन असत, म्हणजे त्याच्यावर समाधानी असत. बिकॉज ऑफ द झील, डिलिजन्स, लॉयलिटी अँड परसिस्टन. आता ते का बरं मालक त्याच्या बांधकामावर खुश असत? कारण तो जे काम करत होता ते काम तो खूप झेलचा अर्थ उत्साह, अतिशय उत्साहाने तो काम करत होता. त्याच प्रकारे डिलिजन्स म्हणजे मेहनतीने तो काम करत होता. अँड लॉयल्टी अँड परसिस्टन्स म्हणजे चिकाटी. त्याच प्रकारे तो आपले काम खूप चिकाटीने सुद्धा, जिद्दीने, चिकाटीने करत होता आणि त्याचमुळे लोकांना त्याचे काम आवडत असे. त्याने केलेले जे बांधकाम आहे त्याच्यावर विश्वास ठेवून लोक त्यावर काम सोपवत असे. दॅट ही डिस्प्लेड इन हिज वर्क. द मेसन वॉज इन द ग्रेट डिमांड अँड फेच गुड बिझनेस टू हिज कॉन्ट्रॅक्टर. आणि हा जो गवंडी आहे तो त्याचं काम अतिशय चोखपणे आणि नीटनेटकं असं पार पाडत होते. त्यामुळे त्याची मागणी सर्वत्र होत होती आणि कॉन्ट्रॅक्टरकडे त्या गवंडीची मागणी वारंवार होत होती आणि खूप जास्त प्रमाणात होत होती. कारण तो अतिशय चांगल्या क्वालिटीने आपलं काम करत असे, मेहनतीने काम करत असे, जिद्दीने, चिकाटीने काम करत असे आणि बांधकामासाठी जे मटेरियल आहे ते सुद्धा उच्च क्वालिटीचे वापरत असे आणि त्यामुळे सर्वांना त्याची मागणी ही खूप होती. recompense the mason handsomely with a very good salary. He could meet the need of his family sufficiently without any scarcity. आणि या गवंडीला सुद्धा, या मेसनला सुद्धा त्याच्या कामाचा मोबदला हा खूप चांगल्या प्रकारे मिळत असे. रिकम्पेन्स म्हणजे परतफेड, म्हणजे त्याला चांगल्या प्रकारे पगार मिळत होता या कामाचा. कारण लोक त्याच्या कामावर हे खूप समाधानी होते आणि त्याच्यामुळे त्याला खूप चांगल्या प्रकारचा एक सॅलरी मिळत होती. द मेसन थश कंटिन्यूड वर्क विथ ग्रेट डिव्होशन फॉर मेनी इयर्स. अशाच प्रकारे त्या मेसनने आपले काम बरेच वर्षापर्यंत खूप भक्तिभावाने आणि खूप मेहनतीने केले. टिल ही बिकम अ ग्रँडफादर. आणि जेव्हा तो ग्रँडफादर झाला म्हणजे जेव्हा तो आजोबा झाला, वयाच्या काही वर्षानंतर जेव्हा तो आजोबा झाला, दॅन ही डिसाइडेड दॅट इट वॉज टाइम टू रिटायर. त्यावेळी त्याने ठरवलं की आता आपण आपल्या कामातून निवृत्ती घ्यायला पाहिजे, म्हणजे आता आपलं काम आपण थांबवलं पाहिजे असे त्याने ठरवले. अँड स्पेंड टाइम प्लेइंग विथ हिज ग्रँड चिल्ड्रन. आणि त्यानंतर त्याने ठरवले की माझा आता जो बाकीचा वेळ आहे तो वेळ मी आता माझ्या ग्रँड चिल्ड्रनसोबत म्हणजे माझ्या नातवंडासोबत घालवणार आहे. त्यामुळे मी आता कामातून रजा घेणार आहे असे त्याने ठरवले. बीइंग अ फर्माइंड पर्सन ही इन्फॉर्म हिज कॉन्ट्रॅक्टर ऑफ हिज डिसिजन. आणि त्याने त्याप्रमाणे त्याचा जो ठेकेदार आहे, कॉन्ट्रॅक्टर जो आहे, त्या कॉन्ट्रॅक्टरकडे त्याने आपला हा डिसिजन कळवला. टू रिटायर फ्रॉम हाऊस बिल्डिंग द कॉन्ट्रॅक्टर वॉज व्हेरी डिसहर्टेंड. ज्यावेळी त्याने कॉन्ट्रॅक्टरने त्याच्याकडून ही गोष्टी ऐकली किंवा कॉन्ट्रॅक्टरला वाटले की आता हा काम करत नाही, त्यावेळी कॉन्ट्रॅक्टर जो आहे तो खूप निराश झाला. कारण त्याच्याकडे असणारा हा एक खूप चांगला असा गवंडी होता की जो सगळ्या आपल्या कामामध्ये खूप हुशार होता आणि त्याशिवाय तो आपलं काम हे खूप मन लावून आणि खूप जिद्दीने, चिकाटीने करत होता आणि त्याच्या कामाने सर्व लोक आहे ते सॅटिस्फाईड होते म्हणजे समाधानी होते. आणि त्याच्यामुळे तो जो आहे कॉन्ट्रॅक्टर तो डिसहर्टेंड झाला, म्हणजे
नाराज झाला किंवा नाउमेद झाला किंवा त्याला वाईट वाटली. टू लूज such an excellent workman and urge the mason to continue his job, but to no avail म्हणजे व्यर्थ. The mason had made up his mind and refused to carry on. त्या कॉन्ट्रॅक्टरने मेसनला बरेच समजावून सांगितले की तू अजून काही दिवस तरी आपला जॉब जो आहे म्हणजे तुझे जे काम आहे ते कंटिन्यू ठेव, परंतु बट टू नो ॲव्हिल, परंतु त्याचा काहीही फायदा झालेला नाही. कारण त्या मेसनने एकदा का ठरवलं होतं की आता मला रिटायर्ड व्हायचं आणि माझं जे बाकीचं आयुष्य आहे ते आपल्या नातवंडासोबत घालवायचं हे त्याने पक्कच ठरवलं होतं. आणि त्याच्यामुळेच आता तो त्याला म्हणाला की नाही, म्हणजे आता मी यापुढे काम करणार नाही असं त्याने ठरवलं. Finally, the contractor convinced the mason to build one's last house on a beautiful and convenient site. शेवटी कॉन्ट्रॅक्टरने त्याला म्हटलं की ठीक आहे, तू आता काम नाही करत आहे, परंतु माझं शेवटचं फक्त एक काम कर आणि शेवटचं एक घर मला खूप चांगल्या प्रकारे बांधून दे. As a special favor, the mason urged to do so with great reluctance, not too happily either. रिक्लंट्सचा अर्थ आहे इथे नाखुशीने. तर शेवटी मेसन हा जो आहे तो कॉन्ट्रॅक्टरचं काम करायला तयारच नव्हता, परंतु हो म्हटलं की ठीक आहे, मी तुमचं शेवटचं काम करून देतो. परंतु त्याच्या मनामध्ये तसं नव्हतं की मला आता काम करायला पाहिजे. द मेसन कुड नॉट पुट हिज माइंड, त्याच्या मनामध्ये बिलकुलही नव्हतं, त्याचं मन बिलकुलही मानत नव्हतं की मला आता काम केलं पाहिजे. कारण त्याने आता ठरवलं होतं की आपलं शेवटचं जे आयुष्य आहे ते आपण आपल्या नातवंडासोबत घालवायचं आहे. त्याच्यामुळे त्याने खूप नाखुशीनेच त्या कामाचा स्वीकार केला. ही डीड हिज वर्क व्हेरी रफली अँड केअरलेसली. आणि ज्यावेळी त्याने त्या कॉन्ट्रॅक्टरचं काम हाती घेतलं यावेळी तो पहिल्यासारखं काम त्याने केलं नाही. त्याने यावेळेस खूप रफली काम केलं आणि केअरलेसली काम केलं, म्हणजे अतिशय निकृष्ट दर्जाचं काम केलं आणि अतिशय निष्काळजीपणे असं काम केलं. विदाऊट इंटरेस्ट ऑर डेडिकेशन. यावेळी त्याच्या कामामध्ये कुठलंही इंटरेस्ट किंवा डेडिकेशन नव्हतं, म्हणजे कुठलाही भक्तिभाव नाही आहे किंवा कुठल्याही निष्ठेने समर्पक वृत्तीने त्याने यावेळेस काम केलेलं नाही आहे. इवन द बिल्डिंग मटेरियल यूज वॉज ऑफ लो क्वालिटी. त्याच प्रकारे त्याने बिल्डिंगसाठी वापरण्यात येणारे जे मटेरियल आहे ते सुद्धा अतिशय लो क्वालिटीचं वापरलेलं आहे. बट ही डीड नॉट केअर. कारण त्याला त्याचं काहीच केअर नव्हती, म्हणजे त्याची काही काळजीच नव्हती. कसं तरी एखादं घर आपण आता शेवटचं बांधून द्यावं म्हणून त्याने त्या कॉन्ट्रॅक्टरला त्या गोष्टीसाठी होकार दिला आणि त्यानुसार तो बिल्डिंग्स बांधत आहे. परंतु बिलकुल त्याचं मनच नाही आहे, म्हणजे मनातून तो पूर्ण स्वेच्छेने ते घर बांधण्याचं काम करत नाही आहे. तर एवढेच काय की त्याने त्या घरासाठी खूप लो क्वालिटीचे मटेरियल्स वापरलेले आहे. त्याच प्रकारे त्याच्यामध्ये जिद्दी किंवा चिकाटीने मेहनतीने ते बांधलेलं नाही आहे. बट ही डीड नॉट केअर. कारण की त्याला त्याची काळजीच नाही आहे, कारण त्याला काही देणं घेणं नाही आहे. यानुसार त्याने यावेळेस ते घर बांधलेलं आहे. ही सिम्पली वॉन्टेड टू कम्प्लीट द जॉब इन हेस्ट अँड फायनली रिटायर्ड. त्याने खूप घाईघाईत त्या घराचं बांधकाम केलेलं आहे आणि फायनली ते काम आपलं शेवट केलेलं आहे. द हाऊस वॉज रेडी अर्लियर दॅन एक्सेप्टेड. आता जे घर हाती घेतलेलं होतं त्याने बांधकाम करण्यासाठी ते खूप अर्लियर म्हणजे लवकरच पूर्ण तयार झालं. त्या घराचं बांधकाम हे खूपच थोड्या अवधीमध्ये तयार झालेलं. व्हेरी रफली मेड स्ट्रक्चर, वीक वॉल, पुअर फिनिश अँड
पुअर फिनिश अँड डिड नॉट लुक ॲज गुड ॲट ऑल. आता ते घर जे त्याने इतक्या रफली बांधलेलं होतं, त्याच्या भिंती ह्या खूप वीक होत्या. त्याचप्रकारे त्याचं फिनिशिंग हे खूप पुअर होतं, म्हणजे खूप खराब दर्जाचं फिनिशिंग होतं. पण तरीसुद्धा त्याने आपलं काम खूप फास्टली आणि थोड्या वेळामध्ये करून दिलं. ॲज डिझाईन, जशी त्या घराची डिझाईन होती त्या प्रकारे त्याने काम तर करून दिलं, परंतु त्याने ते खूप रफली केलेलं आहे आणि खूप वीक कसं केलेलं आहे. यट द मेसन डिड नॉट केअर. आणि या सगळ्यामध्ये त्याचा उद्देश म्हणजे त्याला त्याची काळजीच नव्हती. ही इन्फॉर्म द कॉन्ट्रॅक्टर दॅट द हाऊस वॉज रेडी. आणि ज्यावेळी ते घर पूर्ण झालेलं आहे त्यावेळी त्याने कॉन्ट्रॅक्टरला संपर्क केला, कॉन्ट्रॅक्टरला कळवलं आणि हे घर रेडी आहे असं सांगितलं. अँड ही वॉज वेटिंग टू हँड ओव्हर इट्स की टू हिम. आणि त्याचबरोबर त्याने ते घर जे आहे, ते हाऊस जे आहे, एका चांगल्या ठिकाणचं खूप ब्युटिफुल हाऊस जे आहे तेच बांधकाम केलं, परंतु ते बांधकाम खूप रफ क्वालिटीचं केलं. आणि एकदा बांधकाम झाल्यानंतर त्याने त्या कॉन्ट्रॅक्टरला कळवलं शेवटचं, आणि त्या कॉन्ट्रॅक्टरच्या हातामध्ये किल्ली देण्यासाठी तो कॉन्ट्रॅक्टरची वाट पाहत थांबला. द कॉन्ट्रॅक्टर ॲरिव्ह. आणि ज्यावेळी कॉन्ट्रॅक्टर ॲरिव्ह म्हणजे पोहोचला ॲट द साईट, त्या ठिकाणी ज्या ठिकाणी बांधकाम केलेलं होतं त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टर पोहोचला. ही हॅड अ फाईल ऑफ लिगल डॉक्युमेंट इन हिज हँड. त्या कॉन्ट्रॅक्टरच्या हातामध्ये यावेळी काहीतरी कायदेशीर कागदपत्राची एक फाईल होती. द मेसन हँडेड ओव्हर द न्यू हाऊस कीज टू हिम. जसा कॉन्ट्रॅक्टर आला तसं मेसनने काय केलं, ती जी नवीन घराची किल्ली आहे ती त्या कॉन्ट्रॅक्टरच्या हातामध्ये दिली. बट द कॉन्ट्रॅक्टर डिड नॉट स्टेप फॉरवर्ड टू एंटर द हाऊस टू सी इट इन्स्टंट. परंतु कॉन्ट्रॅक्टरने ती किल्ली हातात न घेता किंवा किल्ली हातात घेऊन त्या घरामध्ये प्रवेश न करता ब्रॉड स्माईल, त्याने काय केलं, ती किल्ली हातात न घेता किंवा त्या किल्लीने दरवाजा उघडून एंटर न करता, कुठलाही वेळ न घालवता त्या मेसनकडे स्माईल नजरेने बघितलं. ही हँडेड ओव्हर द फाईल अलॉंग विथ द हाऊस की टू द मेसन अँड सेड बीमिंग हॅपी टोन. ने जी फाईल आणलेली होती ती फाईल आणि त्या घराची किल्ली कॉन्ट्रॅक्टरनी परत त्या मेसनच्या हातामध्ये दिली. अँड सेड बीमिंग म्हणजे हसत आनंदाने, स्माइलिंग विथ ग्रेट जॉय. त्या कॉन्ट्रॅक्टरने हसत हॅपीली ती घराची किल्ली त्या मेसनजवळ दिली आणि त्याचबरोबर कायदेशीर असे कागदपत्र सुद्धा त्याच्या हाती दिले. आणि तो त्याला म्हणाला, these are the ownership documents of this new house in your name. The house is your. कॉन्ट्रॅक्टर त्याला म्हणाला की हे जे कागदपत्राची फाईल आहे आणि हे डॉक्युमेंट्स आहे की हे घर जे आहे हे मी तुझ्या नावे केलेलं आहे आणि हे आजपासून ही बिल्डिंग ही तुझी आहे. द हाऊस इज युअर्स. आय हॅड प्लॅन इट ॲज अ गिफ्ट फॉर यू. माझा हा एक प्लॅन होता की मला तुला ही गिफ्ट द्यायचं होतं, कारण तू माझ्याकडे इतके वर्ष खूप चांगल्या तऱ्हेने काम केलेलं आहे आणि मला त्याच्यामध्ये खूप समाधान मिळवून दिलेलं आहे. त्याच्यामुळे मला तुला हे गिफ्ट द्यायचे होते आणि त्याच्यासाठी हे शेवटचं जे घर आहे ते मी तुला बांधण्याचं काम दिलेलं होतं. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारचा हा जो लेसन आहे, या लेसनमध्ये तुम्ही काय शिकू शकता, तर जेव्हा जो मेसन होता तो आपलं काम सुरुवातीला खूप छान प्रकारे करायचा आणि खूप मेहनतीने करायचा, खूप भक्तिभावाने करायचा. आणि जेव्हा त्याने मनाशी ठरवलं की आता आपण रिटायर व्हायचं आणि आपल्या नातवंडासोबत आपलं जीवन घालवायचं, असं त्याने ठरवलं. परंतु कॉन्ट्रॅक्टरचं एक शेवटची इच्छा होती की त्याचं एक शेवटचं हाऊस त्याने बांधून द्यायचं. तर परंतु हा मेसनने नाखुशीनेच त्याचं ते हाऊस बांधून दिलं. परंतु जेव्हा
कॉन्ट्रॅक्टरचा उद्देश हा होता की त्या मेसनने त्याच्याकडे खूप कामं केलेली आहे आणि खूप चांगल्या तऱ्हेचे कामं केलेले आहे आणि त्याच्यावर समाधानी होऊन कॉन्ट्रॅक्टरने त्याला गिफ्ट म्हणून ती बिल्डिंग दिलेली होती. आणि यातून एकच शिकण्यासारखं आहे की जेव्हा आपण एखादं काम करतो आणि आपल्या आपल्या कामाचा उल्लेख लोक खूप भक्तिभावाने आणि विश्वासपूर्वक करतात, तर त्यांचा जो विश्वास आहे तो विश्वास तसा जपून ठेवला पाहिजे किंवा त्या लोकांचा विश्वासघात नाही झाला पाहिजे. आणि खूप विश्वासपूर्वक एखादी गोष्ट कोणी आपल्यावर सोपवतो तर ते आपल्या खूप जबाबदारीने पूर्ण केली पाहिजे. अशा प्रकारचा हा लेसन इथे आपण आज शिकलेले आहोत.